आमच्या मित्र परिवारांनी हा जो कार्यक्रम ठेवला यामध्ये आपल्या सर्वांचे लोकप्रिय आवडते खासदार आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, आमचे मित्र माजी आमदार आणि माझ्या प्रत्येक जन्मदिवसाला येणारे आदरणीय सुरेश रेड्डी केंद्रीय, सुधाकर दादा सोनवणे, भाऊसाहेब काका डोंगरे, राजूजी राठोड, भाऊसाहेब संचेती, प्रमोदजी जगताप, डॉक्टर दिनेशजी परदेशी, विनोदजी तांबे, रामराव काका शेळके, किशोरजी बलांडे, अविनाशजी गरांडे, कृष्णाजी सुरगावकर, अशोकजी गारे, अभिजितजी देशमुख, शेख अकील हाजी साहब, वैजापूर, जगन्नाथजी खोसरे, पुंडलिकरावजी काजे, श्रीराम पाटील महाजन, किरणजी गोगावकर, गोकुलसिंगजी राजपूत, आदरणीय बाबासाहेब बाबाजी तायडे, केशवरावजी तायडे, नंदकुमारजी सहाय, बेरोजी पटेल, चंद्रकांत जाधव, संदीपजी बोरसे, रवींद्रजी काळे, ॲडव्होकेट पवारभाई, खरं म्हणजे सर्वांची नाव चांगल्या चांगल्याची गंमत पाहिजे. मग ती कोणती निवडणूक येऊ द्या, सरकार होईल. आता परवा काही लोक म्हणले सत्तारबाई लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तारबाई पत्रकार विचारतात काय सत्तारबाई तुम्ही कल्याणकडे तुम्ही सत्तारबाई तुमचं काम केलं का? केलं नाही बाबा, नाही काम केलं. मग कोणाच गेलं पण सत्तारबाईच्या कार्यकर्त्यांनी मात्र माझं काम केलं. हे मी जाहीरपणाने जाहीर सांगितलं होतं, सगळं आम्ही सांगतो की लाल कल्याणकारीच्या बरोबर काय झालं माहित नाही. आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला आता झालं पाकिस्तान, हिंदुस्थान होतं का? म्हणून सरकार साहेब ही जी मंडळी आहे ना, आता ठीक आहे तुम्ही प्रासंगिक करार म्हणत होते त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नव्हतं, परंतु या मंडळीने कधीही तुम्हाला विजय कॅबिनेटचा सदस्य ते तुम्हाला मानू शकत नाही.